हॅलो नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर मी माझ्या किचनसाठी मिशोवरनं खूप भारी शॉपिंग केलेली आहे आणि मध्ये 3-4 तारखेच्या दरम्यान जो सेल होता तेव्हा मी ती शॉपिंग केलेली आहे। तर ती येऊन ना 4-5 दिवस तर होऊनच गेलेले आहे, पण म्हटलं करूया, आज करूया तुमच्यावर शेअर, उद्या करूया करता करता मग फायनली मी आज तुमच्यावरती शेअर करते काय काय घेतलेलं आहे। आणि छोटी शॉपिंग आहे पण त्यामुळे माझं जे काही किचन आहे ते छान सुंदर दिसणार आहे एवढं तर नक्कीच खरं। तर एवढं पार्सल आहेत, 11 पार्सल मी मागवलेले आहेत। तर ते कोणकोणते आहेत, त्याची क्वालिटी कशी आहे वगैरे ते सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे। त्यातले मी कोणते रिटर्न करणार आहे किंवा कोणते मला आवडले नाही किंवा कोणते फॉल्टी आहेत तर ते तुमच्यावर शेअर करेन। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। तर हे सगळे पार्सल मी ओपन करून बघितलेले आहे, चेक करून घेतले, म्हणजे काही फॉल्टी वगैरे असलं तर मग रिटर्न करण्यासाठी। तर 1-2 पार्सल फॉल्टी निघाले आणि मला आवडले नाही, फॉल्टी तर नव्हते काही पण मला आवडले नाही प्राईसच्या मानाने, त्यामुळे मी ते रिटर्न केलेले आहे। तर ते कोणते होते तर ते पण मी तुमच्यावर शेअर करेल आणि हे सगळ्या पार्सलची लिंक तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक करून देईल, तर नक्की चेकआउट करा। जर तुम्हाला आवडले, तुम्हाला हवे असतील तर नक्की ते बाय करू शकता तुम्ही। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पार्सल तर पहिलं पार्सल आपण ओपन करू। कातर घेऊनच बसलेली होती मी। तर हे आहे माझं पहिलं पार्सल आणि हे आहे, तर काय आहे ना तर ते मी तुम्हाला सांगते। पॅक केलेले इथे मी ओपन केलं होतं, चेक केलं चांगलं आहे की नाही त्याच्यासाठी, इथूनच काढते। तर हे माझं पहिलं पार्सल आणि कुठेही याला क्रॅक वगैरे गेलेला नाहीये, कुठेही छान एकदम सुंदर आहे, मधनं पण छान आहे आणि हे जे काही पेस्टल आहे ते पण छान आहे। तर हे असं आलं वगैरे चहामध्ये पटकन टाकायचं असलं ना तर मग त्याच्यासाठी। आणि हाऊस होती माझ्याकडे ऑलरेडी जे काही खलबत्ता वगैरे असतो ना तर ते छोटा पण आहे, मोठा पण आहे, अजून मोठा पण आहे, पण याची सुद्धा एक हाऊस होती म्हणून ते घेतलेले आहे। तर हे आहे मॉर्टल पेस्टल, तर हे आणि खरंच खूप छान आलेलं आहे। आणि तर याची प्राइस 228 रुपये आहे आणि छान आहे। हे माझं पहिलं पार्सल 228 रुपयाला, तर छान आहे, छोटंसं आहे, प्राईसच्या मानाने ठीक आहे, चांगलं आहे। तर हे सुंदर आहे। त्यानंतर हे माझं दुसरं पार्सल, याला काही ओपन करून बघितलेलं नाहीये मी कसं आलं आहे कसं नाही। तर हे माझं दुसरं पार्सल कॉम्बो आहे 284 रुपयाला, 284 रुपयाला 2 आहे आणि वेट असं हलका आहे, खूप असं हेवी वेट वगैरे नाही आहे। तर यात आहे ना हे 2 असं दिलेलं आहे, मी लावून बघ ठाके ते। हे माझं दुसरं पार्सल आहे, याला पण ओपन नाही करून बघितलं, क्वालिटी वगैरे कशी आहे ती पण चेक केलेली नाहीये, आता बघू कशी आलेली क्वालिटी वगैरे। तर हे आहे सोप डिस्पेन्सर, व्हाईटच कलर घेतलेला आहे आणि याला स्क्रू दिलेले आहे। स्क्रू तर मारायला कोणीच येत नाही लवकर, तर याला स्क्रू दिलेले आहे आणि स्क्रू मारायला ना खरं सांगू कोणी लवकर येत नाही, छोट्या किरकोळ कामांसाठी घरी कोणीच येणार नाही। आता बिल्डिंगमध्येच कोणाचं जर काम निघालं तरच ते मारता येईल, नाहीतर किंवा कामात काम जेव्हा होईल तर तेव्हाच। तर हे व्हाईट कलरचं घेतलेलं आहे, स्क्रू दिले, तर हे काही लगेच लागलं जाणार नाही, कधी लागेल काही सांगता येत नाही, जेव्हा कुणाचं काम निघेल तेव्हाच, तोपर्यंत नाही। आणि मी व्हाईट कलर घेतलेला आहे, यात ब्लॅक वगैरे पण कलर आहेत त्यामध्ये, पण मी व्हाईट घेतलेला आहे, तर छान आहे। त्यामध्ये ना असं ओपन मला 325 रुपयाला पडला होता, 325 रुपयाला 2 आहेत। तर क्वालिटी मस्त आहे, प्राइस पण छान आहे, क्वालिटी पण छान आहे आणि मला खूप आवडलं आणि सुंदर दिसणार आहे, फक्त त्याला मुहूर्त मात्र काही लगेच लागणार नाही। चौथं पार्सल आहे,
तर हे भरपूर जणांकडे ऑलरेडी असणारच आहे, माझ्याकडे नव्हतं. तर हे आहे माझं 4थं पार्सल. तुम्हाला माहितीच आहे मला क्लिनिंग खूप आवडते आणि मी 1-2 व्लॉगमध्ये पण बघितलं होतं क्लिनिंगसाठी हे यूज करतात आणि जे रिव्ह्यू बघितला तर तो पण छान होता, म्हणून हे एक घेतलं. तर छान आहे आणि खूप मोठी स्टिक ही होते बघा, भरपूर मोठी स्टिक होते याची. तर खरंच छान आहे, भरपूर मोठं होतं. छान असे फॅन तर नक्कीच क्लीन होणार आणि फॅनवर शक्यतो धूळ वगैरे लवकर साचते. जे काही फर्निचर आहे ते पण छान साफ होईल आणि माझ्या मते जाळे वगैरे काढले तरी काही हरकत नाही. थोडीशी भिंत वगैरे अशी थोडी पुसून काढली किंवा थोडीशी झटकून काढली तर छान आहे. भरपूर मोठी आहे स्टिक, तर भरपूर मोठी दिलेली ही, तर सुंदर आहे. तर हे पण मला खूप दिवसांचं घ्यायचं होतं आणि वाटलं नव्हतं इतकं छान असेल, तर खरंच छान आहे. याच्यामध्ये तर मी सांगेल फुल पैसे बसेल. 150 याची प्राईस आहे. छान आहे. तुम्हाला पण माझ्यासारखी क्लिनिंग आवडत असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकतात. हे एक दुसरं पार्सल, तर काय आहे त्यामध्ये, तर हे सुद्धा मी खूप माझ्या आवडीने घेतलेलं आहे, सर्च केलं. तर हे आहे ऑइल डिस्पेन्सर, स्टीलमध्ये दिलेलं आहे त्यांनी. 2 आहे त्याचे. डिस्पेन्सरमध्ये ना काचेचे पण आहे, प्लास्टिकचे पण आहे आणि हे जे काही आहे ना हे स्टीलचं पण आलेलं आहे. तर प्लास्टिकचं मी वापरलं, काचेचं काही मी वापरलेलं नाही आहे, कारण थोडी रिस्क कशाला घ्यायची नाही का, उगाच एखाद्या दिवशी पटकन हातातलं सटकलं, शेवटी तेलकट असतं, नको तुटून वगैरे फुटून जायला, तर त्यामुळे. आणि नंतर मग मी हे घेतलं स्टीलचं. तर आमच्या इथे एक शॉप आहे ना, तिथं मी दिवाळीच्या वेळेस बघितलं होतं, पण ते छान होतं, वेगळी क्वालिटी थोडी त्याची वेगळी होती आणि प्राईस पण तेवढी होती. 700च्या समथिंग त्यांनी मला सांगितलं होतं, 730 वगैरे. 1 लिटर तेल पूर्ण त्यामध्ये, एक पिशवी, कसंही पाऊच त्याच्यामध्ये मावलं असतं, एवढी त्याची कॅपॅसिटी होती. आणि हे जे काय आहे ना हे सुद्धा 1 लिटर कॅपॅसिटीचंच आहे. मग म्हटलं चला कॉम्बो घेऊयात. कॉम्बो म्हणजे कसं, एक उपवासासाठी राहील आणि एक आपलं रेग्युलरसाठी राहील, तर असा ही कॉम्बो सेट आहे. आणि याची प्राईस जी आहे ना 320 रुपये आहे. हँडलचे कलर वेगवेगळे आहेत, पण ठीक आहे, हँडलचं काही नाही. पण आता याच्यामध्ये मी ऑइल टाकून बघेल कुठून लिकेज वगैरे आहे का, इथनं लीक वगैरे होतं की काय, तर ते सुद्धा एकदा चेक करावं लागेल आणि वापरेल आणि मग तुम्हाला सांगेल खरंच चांगलं होतं की नाही. एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल की कसं आहे. पण स्टीलमध्ये मला असं वाटतं छान घासून वगैरे स्वच्छ राहतं आणि प्लास्टिकमध्ये तर मला शक्यतो प्लास्टिकचं तर वापरूच नाही, काचेचं ठीक आहे. आणि आपण धुण्याच्या हिशोबाने सुद्धा काचेचं, शेवटी आपण स्टील वगैरे कसं व्यवस्थित घसणीने घासून वगैरे करतो, पण ज्याची त्याची इच्छा आहे. आणि पहिल्यांदा एवढी एकदम अशी शॉपिंग केलेली. नेहमी घेते पण एक वस्तू घेते नंतर मग दुसरी, असं हळूहळू घेत असते. आणि ह्या वेळेस मात्र मग सगळंच एकदम मागवलं, जवळजवळ 11 पीस मागवले. त्यानंतर हे दुसरं एक पार्सल. तर हे ना तसं म्हणायला गेलं तर दिवाळीच्या वेळेस सण वगैरे चालू होते ना तेव्हाच घ्यायला पाहिजे होतं, तेव्हा पण सेल होते, पण तेव्हा नाही घेतलं कारण दुसऱ्या पण वस्तू घेतल्या होत्या तेव्हा, मग हे राहून गेलं होतं. तर हा पण मी कॉम्बोच मागवलेला आहे. कॉम्बोमध्ये ना थोडं परवडतं, पण 10-20 रुपयांचा हा फरक पडतो, कधी कधी 50 रुपयाचा सुद्धा पडतो. तर हे पण साईज छोटी आहे. तर हे 218 रुपयाला 2 भेटलेलं आहे. छान आहे, सुंदर आहे, काही इश्यू नाही आहे. पण मग साईजला मात्र खरंच छोटी आहे साईज, पण ठीक आहे, 2 बाजूनी 2 ठेवायला जर म्हटलं किंवा असं थोडं डेकोरेटिव्हसाठी तर छान आहे. तर मी ठेवणार आहे. साईज पण छोटी आहे आणि सुंदर आहे. आता सगळे सण झालेले आहे आणि हळदी कुंकू राहील आणि त्याचबरोबर बोरन्हाण पण राहील गोलूचं, तर तेव्हा मी याला नक्की यूज करेल बोरन्हाणला. तर छान आहे, क्वालिटी चांगली आहे, प्राईसनुसार खरंच क्वालिटी चांगली आहे. 218 रुपयाला 2 कॉम्बो घेतलेला आहे, छान आहे. त्यानंतर हे आहे छोटंसं, याला मी यूजसुद्धा केलं. संक्रांतीच्या दिवशी छान खीरपुरी बनवली होती, तर तेव्हा मी याचा वापर केला. खरंच बारीक होतं की नाही काजू बदाम, तर ते मी चेक करत होती याने.
तर वापरलेलं आहे, खरंच छान आहे, मला तर खरंच आवडलं बरं का. चाकूने असे कटकट करण्यापेक्षा तर हे तर बेस्ट आहे. तर हे फक्त 95 रुपीला मला भेटलेलं आहे. तर हे पण छान आहे. यात छान काजू बदाम टाकून द्यायचे आणि हे असं फक्त याला असं फिरवायचं. तर हे सुद्धा छान आहे. 95 रुपीजचंच आहे, फक्त 95 रुपयाचं एक छोटं आहे. हा असं मी पहिलं ऑर्डर केलं होतं जेव्हा सेल चालू झाला, तर त्याच्यामध्ये पहिलं पार्सल हे ऑर्डर केलं आणि नंतर मग म्हटलं चला आता जेवढ्या गोष्टी मला किचनसाठी माझ्या विशलिस्टमध्ये होत्या ना सगळ्याच घेऊन टाकल्या आणि त्यातले त्यात लाडक्या बहिणीचे पैसे पण आले होते आणि मग म्हटलं चला पैसे आपले, शॉपिंग पण आपलीच. तर हे आहे स्टीलचं चॉपर, छान आहे. खूप मोठं नाही आहे, जसं फोटोमध्ये दिसतं ना तर तसं असं खूप मोठं वगैरे नाही आहे, पण जी काही चॉपरची जी साईज असते जे काही वुडनमध्ये वगैरे तर त्या साईजमध्ये आहे. तर हे आहे माझं चॉपर. हे मी सगळ्यात पहिल्यांदा बाय केलं होतं आणि त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे घेतले. तर हे सुद्धा खूप सुंदर आहे. याचा हा पेपर आहे. तर हा पेपर वगैरे काही काढलेला नाही अजून, वापरताना काढेल. तर असं आहे. काय होतं ना, दरवेळेस आपण चॉपिंग बोर्ड काढायचा आणि नंतर कट करायचं. तर कधी कधी मी काय करते, किचन वट्टा पण क्लीनच असतो त्यावरच कोथिंबीर वगैरे कट करते, तसं मी विळीच यूज करते. पण मग कधी कोथिंबीर किंवा कधी कधी वाटतं की चला आज आपण चाकूने कट करूया, तर मग तेव्हा मी हे चॉपर यूज करते, नाहीतर मग आपलं विळीने छान कापायचं. तर छान आहे हे आणि स्टीलचं पण आहे, सुंदर आहे. तर खूप आवडलेला आहे. सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर मला चॉपिंग बोर्ड खूप आवडला. हे तर खूप हेवी आहे. तर यात काय आहे, बेलनवरनं तुम्हाला कळलंच असेल, ह्या लाटण्यावरनं. तर हे आहे त्यानंतरचं माझं पार्सल. तर खूप सुंदर आलेलं आहे, कुठेही क्रॅक वगैरे नाही आहे, अखंड आहे. तर सुंदर आहे, खूप छान आहे. पण हा मी ना पोळ्यांसाठी घेतलेला नाही आहे. तर माझी जी केटल आहे ना, तर मी ती फ्रीजच्या बाजूला थोडंसं ते माझं स्टोरेज असतं तिथं ठेवते. तर ते मला किचन वाट्यावर ठेवायची जेणेकरून मी तिला दररोज यूज करेल केटलला. तर त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे. थोडे दिवस बघाल, 1-2 वेळा पोळ्या वगैरे करून पण बघते याच्यावर आणि नंतर मग त्याच्यासाठीच यूज करणार आहे. तर हे आहे माझं छान असं पोळपाट पापड, काय म्हणतात ते, ची प्राइस आहे 229. त्याच्यामध्ये बेलन पण दिलेलं आहे, लाटणं म्हणतो आम्ही त्याला. तर खूप जड आहे हे आणि हे पण खूप छान आहे. आणि त्यानंतर ह्या घेतलेल्या आहेत मी ना, ज्या काही पिशव्या असतात आणि माझ्याकडे इतक्या पिशव्या साचलेल्या आहेत, ज्या खराब असतात ना तर त्या मी लगेच त्याच्यामध्ये कचरा वगैरे भरून त्या टाकून देत असते. आणि बाकीच्या मात्र पिशव्यामध्ये पिशवी 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 इतक्या पिशव्या झालेल्या आहे ना. तर हे मी पिशव्या ठेवण्यासाठी घेतलेल्या आहे. 2 आहे. हा पण कॉम्बो भेटलेला आहे. तर याची प्राइस आहे 137 रुपये. हा पण कॉम्बो आहे. तर छान आहे. खूप खूप म्हणजे खूप पिशव्या आहे माझ्याकडे. निम्म्या पिशव्या तर मी दिवाळीच्या वेळेस फेकल्या, परत त्या साचल्या दिवाळीनंतर. आता पुन्हा खूप साऱ्या पिशव्या आहे. आता हे याच्यामध्ये जेव्हा पिशव्या ठेवेल तर तो व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणारच आहे. तर बघा किती पिशव्या आहे. आणि मला माहिती सगळ्याच लेडीजकडे पिशव्यांचा खजाना हा असतोच, गादीखाली असतो त्या कुठे आपण अशा कोंबून ठेवतच असतो. तर ह्या एवढ्या माझ्या पिशव्या. तर आता याच्यामध्ये व्यवस्थित ठेवेल, छान हँग पण करेल आणि छान ठेवेल पण. आणि पिशव्यांना बघूनच मी हे ऑर्डर केलं की जेणेकरून व्यवस्थित पिशव्या राहतील, दिसायला पण छान दिसतं. ही झाली माझी शॉपिंग सगळी. आणि हे जे आहे ना, तर हे मी आधीच मागवलेले आहे साडीचे कवर. पाऊच मला घेऊन महिना वगैरे झालेला आहे. ट्रिपला जाण्याच्या आधी हे पार्सल आलेलं होतं. ते काही तुमच्यावर शेअर नाही केलं, पण हो म्हटलं चला ते पण तुमच्यावर शेअर करूया. हे काही मी आत्ता मागवलेलं नाही आहे, पण याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. आणि काही रिव्ह्यूमध्ये ना मला म्हणजे रिव्ह्यू वगैरे वाचले तर म्हणे पूर्ण घडी साडीची यात मावत नाही, साईज छोटी आहे. पण याची जी काही मी तुमच्याबरोबर याची लिंक शेअर करेल तर याची साईज खरंच खूप मोठी आहे. पूर्ण साडी मावते आणि बाजूने पण खूप सारी जागाही राहते. 155 रुपयाला 12 आहे. प्राईस एकदा मी चेक करेल आणि तुम्हाला इथे लिंक करून देईल एका बाजूला, तर टॅग करून देते.
मध्ये साड्या ठेवायच्या बाकी आहे, तर ते आवरणारच आहे आणि जेव्हा ठेवेल तर तेव्हा पण मी तुमच्यावर शेअर करेल कशा ठेवल्या, कोणकोणत्या साड्या ठेवण्यासाठी मी याला मागवलेलं आहे, तर ते नक्की तुमच्यावर शेअर करेल आणि याची सुद्धा लिंक मी तुम्हाला देणार आहे। तर ही अशी सगळी अशी शॉपिंग तर सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे। त्याची प्राईससुद्धा मी तुम्हाला इथे स्क्रीनवर तर देणारच आहे, ओरली पण सांगितली आहे। क्वालिटीसुद्धा खूप छान आहे, मला सगळ्यांची क्वालिटी खूप म्हणजे खूप आवडली। प्राईजनुसार क्वालिटी एकदम बेस्ट आहे, खूप सुंदर आलेले आहे। आणि हो, मी काय कॅन्सल केलं तर एक आहे ना छोटासा स्टँड मागवला होता मी व्हिडिओ शूटिंगसाठी, आहे माझ्याकडे, पण श्लोकनी तो आहे ना खेळण्यामध्ये तोडून टाकला, तर थोडासा म्हणजे ओके तो, तर मग तो स्टँड मागवला होता, पण त्याची साईज एवढीच होती, मोठा होत नव्हता आणि छोटाही होत नव्हता। आणि जो माझ्याकडे आहे जरी खराब झालेला असला तरी त्याची साईज छान मोठी होते, कमी होते। आणि जे काही मला किचनवर जे थोडं फार शूट करायचं असतं ना, मग त्याच्यासाठी मला तो हवा होता आणि 178लाच तो भेटत होता, म्हणून मी तो बाय केला की प्राईस कमी आहे, ठीक आहे घेऊन टाकूया एक। जेव्हा आपण किचनवर शूट करतो तर निदान कढईमध्ये असं बघितलं गेलं पाहिजे नाही का। तर तो स्टँड मी रिटर्न केला आणि म्हटलं यूजच नाही होणार तर आपण तो रिटर्न करूयात, मग मी तो रिटर्न केला, त्यांनी पिकअप केला आणि लगेच 1-2 तासामध्ये मला त्याचे पैसे पण येऊन गेले। गोलूची म्याव, तर ही आमच्या गोलूची म्याव आहे, तर ही सुद्धा मी मिशोवरनं घेतली, खूप सुंदर आहे, एवढीशी छोटीशी म्याव आहे। तर तिला इथे ना असं छान पिंक कलरचं नाक पण होतं, मस्त छोटंसं नाक होतं, गोलूसारखंच होतं ते, असं छोटंसं गोलूसारखं नाक होतं इथं, आणि ते आमच्या गोलूने तोडून टाकलं। तर ही आहे त्याची छोटीशी म्याव। कशी म्याव करते रे ती, कशी करते दाखव, दाब। तर ती अशी म्याव म्याव सुद्धा करते। आणलेली आहे त्याने, तर तेव्हापासून घेऊनच झोपतो, घेऊनच फिरतो सगळीकडे, त्याच्या हातामध्ये म्यावच असते, सगळ्यांना दाखवत फिरतो की माझ्याकडे म्याव आहे म्याव आहे। तर ही आहे त्याची म्याव आणि ही याची प्राईस आहे 231 रुपये, तर ही 231 रुपयाला भेटली, छान आहे आणि मला पण खूप आवडली। मला असं वाटलं होतं की शोपीस म्हणून ठेवूया छान इथे, पण तो काही देणार नाही, तर मग ठीक आहे। अशी होती आमची ही सगळी शॉपिंग। तर किचनसाठी भरपूर साऱ्या वस्तू मागवलेल्या आहेत आणि बाकीच्या दुसऱ्या पण आहेत। तर ह्या सगळ्या वस्तू कशा वाटल्या तुम्हाला, यातल्या कोणत्या वस्तू तुम्हाला खूप आवडल्या तर नक्की कमेंट करून सांगा। तर आजचा माझा असा छोटासा व्हिडिओ होता, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करायचे आहे। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।